नवनाथ भक्तिसार अध्याय 4। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणानिधे अगमा गोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय रुंदे उद्यान वाटे आनंदाचे। हे योग माय मानस रंजनी पंढरीशा मूळपीठ वासिनी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अशी विटेवरी सौम्य दिशे परी निकट बहुत ठक चित्त चालक भक्त मानस भावहारक चिन्हाला सुकृत उरुनेवी पा कैशी बका समान नसागरी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबवान चांगुरपणी विरिदसे परी अंतरीची खून नरहरी मालू एकाची जाणे भक्ती विषयी लंपट वासना मना माझी उठुटी सुकर्म हृदया घालून हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपुले त्या संपादी दामाजीचे दयाधन गटकन गेले अभिलाषून कंगाल गृही सोंग दावून देवमार झालासे नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमोळी राहत असे कुब्जा दादला वाकुडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृद्धा पुरुष ही जाडा स्मशान वस्ती केलीसे ठकोनी मारेला काळ यवन 16 सहस्र दादुला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वरिलीसे चक्षु गोचर होता जे जे ते मागू शके ना निर्लज्जे सुदामाचे सुकृत साजे कोरडे काष्टी मैसी काय वरिला मृत्यू दुकाळाने दैवपदीची खाये भाजी पाने हात ओढवणी लाजिरवाने मिटक्या मारुनी बक्षित असे शबरीची बोरे उच्चिष्ट पाहून न म्हणे बक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहून रद्दासहित सारीत असे नामा बाळ ठकून त्वरित नैवेद्य बक्षी तसे हातोहात तस्मात किती दुर्गुणात स्वगुणाते आणावे असो ऐसे परम ठकनी येऊनी बैसली ग्रंथ श्रेणी मम चित्ताते समूळ घेऊनी पायापाशी ठेवीत असे असो तिचे वरदे करुण श्रोते ऐका आता कथन मचिंद्र योगी पूर्ण हिंगळा प्रकरणी संचरला मागिले अध्यायी कथन मचिंद्रनाथाचे युद्ध होऊन शेवटी प्रीतीने उठून हिंगळा स्थानी पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप आदिशक्ती तेथे जाऊन द्वाराप्रती मचिंद्रनाथ पोहोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच बाहू सार्धशती औरस चरस षडसती विराजले शे द्वारते ते द्वारी प्रचंडाष्ट भैरव महाधेंड त्यांनी नाथपांथ पाहुनी वितंड चित्तामा कामना उदेली नागपत्रा स्वस्त ठाई मचिंद्रनाथ हा गोसावी नेमा चरणी विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाते तरी साबरे विद्या कवित्व येणे केले वरद स्थित तरी ते प्रांजळ काय असत केवी झाले ते पाहू ऐसा काम धरुणी पोटी युद्ध रीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वाराते आगे नेमोनी संन्यास रूपा देह पंकजा धावुनी तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जाशी ते सांग एरो मने शक्ती दर्शन तेने उदेले अंतःकरण तरी तुम्ही आहात संन्यास धाम जाणे तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती योग्य ऐक आम्ही तिचे स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो तरी येथे कामस्थित
दर्शनार्थ कोणी येत, तरी पाप पुण्य पुसुनी त्या प्रत मार्गावरी तसो. आगा पुमासा प्राणी शब्द रचने, दिसून येतो चित्त कामने. त्या प्रसादुनी अंबा दर्शने, सिद्ध करीतो महाराजा. आणि पाप कलह अर्थ दुर्जटी, अमुते दिसून येतो दृष्टी. त्याशी मागे परतुनी रहाटी, तो पुरुष दर्शनाशी मिरवेना. तस्मात वागुद्राचे देठी, प्रसाद मिरविला हो शेवटी. जरी त्व कामना उदेली पोटी, आम्हा दर्शनी मिरवावे. तरी महाराजा योगद्रुमा, पाप पुण्याचा झाडा आम्हा. दर्शोनी दर्शन कामा, स्वस्थ करी रती सुखा. अंतरी आला अर्थ कंदर्प, येथे करिता काही लोप. तरी संचार करिता द्वारमाप, मध्ये अटक महाराजा. द्वार साकडे होत्या तिसान, गुंते करिता मृत भाषण. मग त्याते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो. तस्मात तुमची कर्मराठी झाली जैशी महिपाटी. तिथे दर्शवूनी वांग दिवटी, दर्शनाते दर्शिजे. येरो म्हणे द्वारस्थ बापा, तुम्ही नेनो पुण्य पापा. कर्म सुकुर्म अर्थ कंदर्पा, ईश्वरी आरती केल्यासे. जैश्या लहराभास, उभय ना तळे त्या सुखास. हर्ष दरारा सावधपणास, ठाई ठाई मुरतसे. की नौका सरिता तोही जात, तो दुथडी रुख दिसती पळत. तो दुथडीचा बा एक साक्षीवंत, रुखा पळ नेण्याची. की तो व्यक्त बहु घटक क्षिती, अंतर्दिवटा बहु गबस्ती. परी त्याची सदा दीप्ती, नैनी मिरवे महाराजा. तुटून नीती पुण्य द्रुमा, आम्ही नेनो पाडली उगमा. तव ते म्हणती नरोत्तमा, बोल बोलशी हे काय. जगे जन्मोदय देह धरिल्या पोटी, कर्मा कर्म उभे राहटी. मिरवेल हे प्रपंच हाटी, पदार्थ दोन्ही. तरी बातयाच्या गृह कपाटी, ना तळपे ना मिरवे शक्ती. परी आता लोपोनी कर्मा प्रती, अर्थ तुझा सरेना. जैशा वेचिल्या वाचुनी धन, ना तळे कदा हाटीचा कन. तरी कर्मा कर्म जल्पल्या विना, अर्थ तुझा सरेना. तरी प्रांजळ वचन प्रवाही, काम सरिता मिरवल्याही. तेने दर्शन आंबा पायी, संगमाते मिरविशी. ना तरी गौन धरुणी पोटी, वदतार्थ न लोपे जेठी. प्रांजळ वदकी शेवटी, फिरून जाशील मागारा. तुवा प्रांजळ वदल्या विना, करून देऊ तुझे गमन. बहु चावटी जल्पल्यान, शिक्षा पावशी येते तू. ऐसे ऐकू तामचंद्रनाथ, म्हणे शासनी उदिला आदित्य सुत. तेथे तुमची शक्ती अद्भुत, केहू वर्णू मशको. जो महाप्रळय महारुद्र, तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र. तेथे तुमची कथा महेंद्र, काय असे मशको. ऐशी ऐकता मच्छिंद्र गोष्टी, परमक्रोधाची झाली दाटी. मग ते अष्टभैरव थाटी, एकदाची उठाले. अपार विधान थाटी, आंबळा साणुनी उचंबळ कोटी. प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी, महाखगी जाऊनिया. तन्याय अष्टभैरव, मांडिते झाले युद्ध पर्व. कोणी त्रिशूळ परश गांडीव, टणकारिले ते समयी. तो पर योजोनी आशिलता, मृदुल गुरु या परम कठीणता.
अंकुश बरवी मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारू का यंत्रा चाट फाली गुप्ती कुथार बोडट आईशी वस्त्रे तीव्रा चाट करी कवळुनी उठावले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ भस्म झोळी ओपिला हस्त जय जय श्री गुरु राजरत्त म्हणून भस्म करी कवळुनी दाई दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपला भाव म्हणे मित्रावरून देव सिद्धा स्वत मम काजा अश्विनी वरुणी आग्नेवात धरा मराधी वज्रनाथ गण गंधर्व तरणीवत सिद्धा स्वत अम्माते बुद्धी सिद्धी योगी अपार या ब्रह्मांडात नांदणार त्या सर्वाते नमस्कार साह्या स्वत अमुते आईशी जन्पुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वासी मग वज्र पंजर प्रयोग भूती धरा श्रेणे मुनी चक्र दैवती मंत्र प्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चित असे तेने शरीर वज्राहून ते समय झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले या वया ते कराला आळस तरी मातृपुत्र शपथेस गुरु धिक्कारुनी निर्मळ यश मुखा काळे कराल की मग जिने संदेह रूपी मिरविने मम कंदर्पी उसी सांडुनी कोरडे कोपी प्राण त्या जावा हे बरवे आईसे ऐकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शिखा नाथ विधानी कवळुपाती ग्रासवया जे अष्ट भैरव भद्रकाळ शस्त्रे सोडिती भूतावेळ म्हणे येथे याचा काळ चित्ताभस्मी मेळवा मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट शस्त्रे प्रेरिती झाली अनिष्ट त्रिशूळ फरस ते नीट धनानी ती अंगाते अंकुश परज गुर्ज मुदर भांडू गदा बालचक्र गुंफी खंजीर वरवी असिल सबळ प्रारे वेदिती परी तो शस्त्रे मच्छिंद्रनाथ तृणप्राय समान मानित शस्त्र दृष्टी धन वर्षत मच्छिंद्र पर्वत झालाशे आईशी होता ते अवसर निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परम कोपे गांडीवास्त्र सज्ज करीते पैजाले एकी निर्मिले वाताशर दुजे निर्मिले कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासवास्त्र महाशक्ती आगळीते चौथे योजिले नागास्त्र बंधन जे महातक्षका हुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजले सहावे रुद्रास्त्र प्रळयकाळ की बक्षू पाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ असंख्य राक्षस मिळती आठवे कृतांतास्त्र कठीण प्रेरिता पावती मृत्यू काळ नाम प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिळविती ऐशे योजुनी शरणव मांडिते झाले प्रयार्णव शस्त्र श्रीमंत्र गौरव दैवत शक्ती आराधिल्या ऐशे योजुनी गांडी उगुनी प्रेरिते झाले अष्टही क्षणी मग ती आश्रे ब्रह्मता गगनी प्रकाळ उडवला वातासराची पळेगती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करीती आणखी कर्पा देवता कामास्त्र परम कठीण उर्वशीचे चांगुलपण अन्य धारा करीती गमन मच्छिंद्र जती ते कृती त्याही परम सुंदर नारी खानी पाहता कामा मर्दुनी देव दानव मानव ध्यानी जपी तपी लागती वासव शक्ती अति प्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुनी घालणे उडी
उरली नाही मागुती, ती शक्ती होता प्रगट, शब्द करी कडकडाट, तेने उचलू पाहे ब्रह्मांड पीठ, धरा कंप दाटला, शेष जगला पुले मनी, उंचवितशे ग्रीवा मर्दुनी, कर्म पृष्टी सरसावणी, भय कापे चळचळा, वराऊनी दंत, मने धरा होती रसा व्यक्त, दिग्गज भयभीत चित्त, सैरा वैरा धावती दस दिशा, आस्त्र नो हे प्रळयाचाट, की प्रळय रुद्राचा हळाट, विमानाने पाहे सुबट, त्या पळता समजेना, तेज पाहता सत्य अद्भुत, गंधर्व झाले मूर्छागत, तार तारंगण होत चंद्रलपी मुखाते, सूर्य वरुण करी दाटी, मने राहे खगापोटी, वेगी प्रळय जेठी, जगा माझी मिरला, शिव झाला भयातुर, रक्षी कपाटे गिरकंदर, ऐसा प्रळय होता पर, ठाई ठाई पडताती, त्यात नागास्त्र पिली सरणी, प्रगटता विषाची प्रेरणी, अघटित तेथे झाली करणी, आली विषाची मूर्छना, होता ब्रह्मास्त्र शापादिक, त्यात प्रवेशे रुद्रास्त्र पावक, तो क्षणे जाळू पाहे सकळीक, ग्राशील म्हणे ब्रह्मांड, त्याते ब्रह्मास्त्र दानवास्त्र झाले, भयानक बहुधा राक्षस धावले, तैशात काळास्त्र परम शिरले, प्राणहरू लोकांचा, अशी प्रळयाची होता मांडणी, मच्छिंद्र देखता नयनी, मग नवास्त्र शक्त मंत्र जपुनी, विभूती ते सोडितसे, तेने आस्त्र विचक्षणी, कैसे ऐकता प्रताप खानी, वातास्त्राते पुढे जाऊनी, पर्वतास्त्र विराजिले, यावरी कामास्त्र पुढे जाऊन, संचरले अस्त्र विरक्त धडाडून, तेने कामास्त्र बापुढे होऊन, पाठी देऊनी पळतसे, वासव शक्ती अति दारुण, तेचे पुढे झाले मोहन, तेने म्हणता मोहनता गेली पळून, वासव शक्तीची सर्वस्वे, नागास्त्राचे पडी पाडी, खगेदास्त्र घाली उडी, सकळ नागाची झोपडी, दाढे खाली रगडी तसे, यावरी ब्रह्मास्त्र प्रळयान, यास्तवास्त्र उरून देई केवळ, शांती वरून वाचे रसाळ, आशीर्वचन नाथाचे, यावरी रुद्रास्त्र उरून देई केवळ, त्यापुढे धाडिले कार्तिक अस्त्र बाळ, योजिता सर्व अंग झाले शीतळ, कोप शांतामतीत बुडाला, दानवास्त्रा नाही मिती, त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र खरी शांती, सकळ त्याते पाहुनी जाती, अंतरिक्ष स्थानी आपुल्या, यावरी काळास्त्र गहन, तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून, मागो माग पाशे देऊन, निर्लजपणे पळताती, ऐशी अष्टाची अष्टावृत्ती, करुणे पावली सकळ शांती, यावरी जे अस्त्र उरले नवे मिती, त्याची ख्याती परिसावी, ते वातास्त्र अर्क प्रचंड, प्रवेश करिता भैरव पिंड, तेने विकळ झाले अष्टधेंड, चलनवलन विसरले, प्रथम वासव शक्ती प्रगट होता, धनाना उठला ब्रह्मांडी समजता, तो प्रळयनाद अंबा ऐकता, पारिचारिका धाडी जसे, त्या पारिचारिका एक एक इनी, कोटीच्या मुंडा लावण्य खानी, शंकिनी डंकिनी योगिनी, जळदेवता पातल्या, चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा, आयशा वर्णिल्या किती तोंडा, अष्टराष्ट्री धाविनल्या, परी पूर्वी पाच साती, समाचार आल्या असती, त्याने पाहुनी प्रगती, सकळ समुदाय तो आणिला, त्याही चामुंडा तीव्र थोर, शस्त्राश्री करती मार,
परी तो सुबट मच्छिंद्र निवारित आसराने आसो वातास्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होऊनी प्राण विकळ देहधरणी निचेष्टित पडिले यावरी एक क्षणी चामुंडा भार तयाचा कैसा झाला विचार भुली कमोहनास्र कामशरी योजिते झाले तव ते आश्र प्रवंत सर्वांच्या संचरले देई गुप्त तेने क्षणे होऊन मूर्छित पिशाच समान भ्रमताती कोणी वाद्य घेऊन नाचती कोणी उगीच टाळ्या पिटिती कोणी स्वखगी तंद्री लाविती कोणी हसती गदगदा कोणी म्हणती वनाले कोणी उग्याची डोलती डोले कोणी धावती मही पाऊले पळता उलथोनी पडताती कोणी उगेची स्पुंदे निरडती कोणी गोंधळ गायन करती कोणी रानोरान भ्रमती आई बया म्हणोनी कोणी लोळती धुळीत कोणी मृत्तिका उधळीत कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती कोणी निचेष्टित पडता धरणी मग शिका गोंगाट करती वदनी कोणी उग्याची शिव्या देऊनी विवाद करती नुपुरे कोणी भेटती दाटती प्रेमे कोणी काष्टाची उगोनी सप्रेमे नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नामे होताती कोणी फेडूनी नेसते वसन वृक्षा नेसविती गुंडाळून कोणी कवळुनी करी पाशान स्तनपान करती द्या कोणी कवळुनी चोळी चिंदोटी त्याची नेसती लंगोटी अंगा चर्चुनी भस्मची मुठी भोपळा नरोटी कवळुनिया कोणी उर्धव करुनी हस्त आलक मरुनी भिक्षा मागत विद्या गौरव प्रभ कोणी शृंगार काढून निशिती पाषाण लेविले ऐसा होता चमत्कार त्यात खरी नाथ मच्छिंद्र विद्या गौरव प्रहार तया माझी संचरवी ते आश्र चपळ सबळवंत वसने सोडून त्वरित नेऊन गगनपंथे अंबराते मिरविरी मग त्या सकळ नग्न होऊन नृत्य करी ती सकळ अवनी त्याही सकळ आणि मच्छिंद्र मुनी मायाश्राते जल्पतसे तेने करुणे अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मोनीय नाथ प्रत्यक्ष समोर संचार करीत असे ऐशी करुणे दृढ राहटी स्मरणास्र जल्पले होटी तेने करुणी सर्व गोरटी द्या प्रति पातल्या द्या स्थित होता स्थित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीरी केशमुक्त परमलज्जित मग त्या झाल्या भोवते पाती दृष्टी करुणी तो अपार पुरुष देखिले नयनी तेने फारच लज्जित होऊनी पळती सैराट नग्नाची तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवनस्तान कंठी उरलासे प्राण रुधिरावनी सांडितसे अनेक पाहिले नेत्रश्वेती मग पळून गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुनी नग्न स्थिती आश्चर्यचित्ती करीतसे मने काओ ऐशे केले कोणी तुम्हा नागविले येरी म्हणती संकृत संपले म्हणून अवस्था ही झाली माय हो माय जोगी आला कोणी कडून जाणो आम्ही त्याला तेने करून अवस्था मला प्राण घेतला भैरवाचा आता ज्यांनी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वाहिले ना तरी दशा पूर्ण पावल आम्हा दिसतसे ज्यांनी भैरवा सारखे वीर धुरंधर त्यांचा प्राण कंठावर उरला असे बरवा विचार आम्हाला गी दिसेना तो जोगी नव्हे मायजनी सूत प्रसरला दुसरा तरणी पूर्व बयाची आता मांडणी जगा माझी मिळवेना
की एकादश रुद्र एकच शरीरी मिरवले भद्र देव दानव नक्षत्र चंद्र आम्हाला वाटला ग्रासितो की माये ओ प्रळय विजेच्या स्थानास आजीची आली धरून यास आप तेज मही वायू आकाश ग्राशीलायसे वाढतसे तरी आता वेगी माये या स्थाना ते अंच व्हावे रावे कोणी प्रकारे वाचवावे जीव तापले जनने ऐसे बोलूनी भयभीत कंपायामान बावऱ्या होत कोणी बोलता चाचरा घेत आला आला म्हणोनी ऐशी दीक्षा माय भवानी पाहुणे आश्चर्य करी म्हणी मग स्वचित्तात पाय शोधुनी कोण कोणचा कोणता तव तो महाराज कवी नारायण उपचरू वसुचा प्रिय नंदन मच्छिंद्र नामे अवतार धरून जगा माझी मिळविला ऐसे अनुनी स्वचित्तात मग सकाळ लागी वसने देत पुढे घालुनी अबला समस्त बाहेर आली जगत्र जननी मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित बहुप्रेमाने हृदय धरित तेने पाहुनी जगन्माते ते चरणावरी लोटला मग घेऊनी आणखी मच्छिंद्रनाथ मने बा प्रताप केला बहुत तरी भैरव प्राणरहित झाले सावध करीताशी ऐशी ऐकुनी अंबिकावाणी प्रसन्न झाली चित्त भवानी मग अस्त्र विद्या वाताकर्षणी काढून घेतली ते समयी जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हंस समयी ते बी वाताकर्षण अस्त्र समयी काढून घेत ते क्षणी की पंचाक्षरी कौशल्य प्रती मही मांदूस काढून घेती तन्याय विद्याशक्ती काढून घेत तोनात की सद्बुद्धी विचक्षण कार्य सता परस्वाधीन युक्ती प्रयुक्ती घेती करुणा प्राज्ञबळे आपुलाले आसो ऐशी दृष्टी बोले एरीकडे भैरव सावध झाले चलन वलन सर्व संचरले जैसे तैसे शरीर मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करुणी तो जगन्मातांकी घेऊनी मचरणात ते वैसली मग ते अष्टभैरव वीर येते झाले अंबिके समोर म्हणती आंबे प्रताप थोर मचरणाथाने पै केला आम्ही याची युद्ध कडसनी घेऊ सकळ परीक्षा कडसनी मग नागपत्रा स्वस्ताना हुनी कथा बदले आंबे ते नागा स्वस्ताना हुनी ऐकता गोष्टी माता म्हणे हा दुर्जटी मग मचनास म्हणे माझे दृष्टी प्रताप काही दाविका जैसे पाया माझी तोय शोषून घेती हंसमय ते आता युद्ध संदेह काढून धावी चक्षुते यावरी बोले वज्रनाथ कैसा दाऊ कोणता अर्थ माता म्हणे हा पर्वत आकाशाते मिरविकी मिरवेल परिजयतील ते पुन्हा ठेवी मूर्तिमंत ऐसा ऐकता वज्रनाथ करी कवळी भस्माते मग वायू अस्त्र फणे दैवत मंत्र जल्पे केले युक्त पर्वती फेकिता भस्मत होत उदय वातची जो झाला वात मोळी वायुनंदन पर्वत मोळी शीघ्र वाहून वात चक्री करी भ्रमण चंडरथा समानकी त्या ते उलथवया शक्ती आंबा पाहे आपुली चित्ती तरी शेष मोळीची पर्वत माती दृढ असे डळेना मग मने हा धन्य नाथ जेने ऐक्य केला पर्वत शत्रू समरी ऐक्य चित्त मिरुलाई हे धन्य पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन शिरी जैसा मत्स्य कोदरी येऊन या दडाला की व्याघ्र अंजना दिवटी नांदिले एक पेटी की उरगारी सांगती गोष्टी प्रेम व्हावे मिरवनिया
धन्य हेमचंद्र केले धन्य सिद्धचे धाम रचिले मग कुरवळुनी मने वाहिले पर्वता ते उतरिका मग मचिंद्रे वात आकर्षून ठाईच्या ठाई नग उतरवून ठेवून आंबेचे समाधान सद्विद्येने पै केले यावरी नाथा आणि भगवती गेली अंबिका स्थानाप्रती तेथे राहुनी 3 रात्री पुसोनिया चालिले मग आंबा प्रसन्न होऊन आश्रय दिदली त्याते 2 स्पर्शास्त्र भिन्न प्रसादाते मिरविले असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला मातेशी नमुन 12 मल्हार मार्ग धरून जाता झाला तोनात पुढे 12 मल्हाराचे कथन श्रोत्या सांगे दुंडी नंदन नरारी मालू नामा विधान जगा माझी मिरवेल तो स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्षका विकिमायगार सदा परिषद भाविक चतुर्थाध्याय गोड पुंडलिका वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय महाराज की जय।